अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा, शुक्रवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे, त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मी प्रिय असणाऱ्या ज्या सेवा आहेत ह्या सेवा जर तुम्ही केल्या तर त्या अत्यंत प्रभावी ठरतात। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे ती खास करून धनप्राप्तीसाठी आहे। धनाला आकर्षित करण्यासाठी, घरात पैशांचा ओघ वाढवण्यासाठी, घरात जे काही दारिद्र्य आणि जी काही गरिबी साठलेली आहे ही कुठेतरी कमी होण्यासाठी, खूप कर्ज झालेलं असेल तर त्या कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी आणि चहूबाजूने घरात पैसा येण्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे। बघा, ही सेवा तुमच्या आयुष्याचं सोनं करेल। जिथे पैसा येतच नव्हता तिथे पैशाला आकर्षित करेल। बऱ्याच वेळा असं होतं की खूप कष्ट करतो, कष्ट हे आपल्या जीवनाचं अंतिम सत्य आहे। कुणी कसंही असो, तो म्हातारा व्यक्ती असेल, काहीही असेल, आपल्याला पलंगावर बसून कुणीच देत नाही। आपल्याला थोडे तरी कष्ट करावेच लागतात, कष्टाशिवाय काय मिळतही नाही। पण बऱ्याच वेळा काय होतं, कष्ट करतोय, मेहनत करतोय, दिवस रात्र राबतोय, पण नशीब साथ देत नाही। कष्टाला नशिबाची साथ असणं खूप महत्त्वाचं असतं। बघा, जर कष्टाला नशिबाची साथ नसेल ना तर आयुष्यात काहीच घडत नाही, प्रगती होत नाही किंवा आपल्या आयुष्यात आपल्याला जे हवं आहे ना ते मिळतच नाही। म्हणून मी नेहमी सांगत असते, कष्ट पण करा, मेहनत पण करा आणि त्याच्यासोबत सांगितलेले उपाय आणि सेवा पण करा। कारण जेव्हा कष्टासोबत तुम्ही या सेवा आणि उपाय करताना तेव्हा तुमचं नशीब तुम्हाला साथ देतं आणि जेव्हा तुमचं नशीब तुम्हाला साथ देतं ना तेव्हा आयुष्यात तुम्हाला जे हवं ते सर्व मिळत जातं। आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे तो कष्टांना, मेहनतीला नशिबाची साथ मिळण्यासाठी, धनाला आकर्षित करण्यासाठी, प्राप्त लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी, घरात पैशांचा ओघ वाढवण्यासाठी आणि कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। ठीक आहे, व्हिडिओ व्यवस्थित बघा कारण अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। या उपायाने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचली जाईल, म्हणजे तुमच्या घराकडे धन जे आहे ना ते आकर्षित होईल। येत्या 24 तासांच्या आतच तुम्हाला याचा लाभ, याचा अनुभव दिसायला सुरुवात होईल। आता आपल्याला काय करायचे, शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी 6 ते 6:30 किंवा 6 ते 7:30 या दरम्यान ही सेवा करायची आहे। हीच वेळ का, बऱ्याच लोकांना माहिती असेल, बऱ्याच लोकांना माहिती नसेल, म्हणून सांगते। ही लक्ष्मी प्राप्तीची सांज वेळ असते, सात्विक वेळ असते आणि या वेळात केलेली जी सेवा आहे ती अत्यंत प्रभावी, शीघ्र लाभदायी असते। पण लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्या सेवा करतात त्या याच टायमात करा, कारण या टायमात लक्ष्मी जी आहे ती आपल्या घराच्या उंबरठ्यावरती आलेली असते आणि आपल्या सेवांनी, आपल्या उपायांनी ती आपल्या घरात प्रवेश करत असते। बऱ्याच वेळा या टायमात घरात लक्ष्मी येते पण आपल्या काही चुकांमुळे किंवा बऱ्याच वेळा दरवाजे बंद असतात, खिडक्या बंद असतात, बऱ्याच वेळा घरात भांडणं सुरू असतात, घरामध्ये कोणीतरी झोपलेलं असतं, कुणी काही खात असतं, तर अशा 20 उंबरठ्यापर्यंत आलेली लक्ष्मी घराच्या बाहेर माघारी निघून जाते। पण या वेळात जर तुम्ही काही सेवा करत असाल तर उंबरठ्यापर्यंत आलेली जी लक्ष्मी आहे ती आपल्या घरात प्रवेश करत असते। त्या याच्यासाठी काय करायचं, सगळ्यात अगोदर देवघराच्या समोर एक स्वच्छ सुंदर तुपाचा दिवा लावायचा। आता नसेलच तूप तर मग तेल घ्या, केळीचं तेल असेल तर उत्तम, जे लक्ष्मीला प्रिय आहे। बाजूला उदबत्ती लावायची आहे, घरामध्ये धूप तुम्हाला लावायचं आहे किंवा वाटी धूप असतं, वेगवेगळं सुगंधी धूप असतं ते लावा, म्हणजे घरातील वातावरण एक प्रसन्न करा। ठीक आहे, याच्यानंतर काय करायचं तर आपल्याला आपल्या देवघरात जी माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल, माता लक्ष्मीचा टाक असेल, कुलदेवीचा टाक असेल, काहीही चालेल, माता लक्ष्मीचं एक स्वरूप ते आपल्या देवघराच्या समोर एक समोरच ठेवून द्या। जिथे असेल त्याच्यापेक्षा थोड्या मोकळ्या जागेत एक समोर ठेवून द्या। त्याच्या खाली तुम्हाला एक छोटीशी प्लेट ठेवायची आहे। ठीक आहे, माता लक्ष्मीची जी मूर्ती असेल त्या मूर्तीच्या खाली एक प्लेट ठेवा। समोर चौरंग किंवा पाट ठेवला तरीही पण चालेल। या उपायासाठी मी तर सांगेल चौरंग किंवा पाट ठेवा, त्याच्यावरती एक कापड अंथरा आणि त्या कापडावरती एक ताम्हण, प्लेट इतक्या आकाराची जी काही असेल ते ठेवा आणि त्याच्या मध्यभागी माता लक्ष्मीची मूर्ती ठेवा। माता लक्ष्मीची मूर्ती ठेवली की त्याच्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये वेलदोडा, बघा वेलदोडा ज्याला इलायची, हिरवी वेलची असेही म्हणतो, 10 वेलच्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबत 10 लवंगा घ्यायच्या आहेत। 10 वेलच्या, 10 लवंगा मिक्सरला लावायच्या आणि त्याची पावडर करायची। ठीक आहे, 10 लवंगा, 10 वेलच्या त्याची मिक्सरला पावडर करायची। पावडर करून झाल्यानंतर ही जी एक बारीक पावडर तयार होईल ही आपल्या या 3 बोटांमध्ये घ्यायची। 3 बोटांमध्ये घेऊन तुमची जी इच्छा असेल ती इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आणि त्याच्यासोबत तुम्हाला श्री सूक्तम म्हणायचं आहे। श्री
सुक्त म्हणत असताना जसं कुंकुमार्चन कसं करतो आपण श्री सुक्त म्हणून, सेम तसं माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती वेलदोडा आणि लवंगाची ही पावडर जी आहे ती थोडी थोडी अर्पण करायची आहे आणि संपूर्ण श्री सुक्तम एक वेळा म्हणायचं आहे. म्हणून झालं की त्याच्यानंतर फलश्रुतीसहित श्री सुक्त म्हणून झालं. ही सगळी पावडर 10 लवंग आणि 10 वेलचीची जी पावडर आहे ती अर्पण करून झाली की त्याच्यानंतर 3 उदबत्त्या घ्यायच्या, मोजून 3 उदबत्त्या घ्यायच्या आणि त्या 3 उदबत्त्या ज्या त्या माता लक्ष्मीला ओवाळायच्या. आता ह्या उदबत्त्या तुम्हाला तोपर्यंत ओवाळायच्या जोपर्यंत त्या संपत नाहीत. 15 मिनिटं लागतील, 20 मिनिटं लागतील, तिथेच बसा. ओवाळत असताना माता लक्ष्मीचा जो मंत्र येत असेल, ओम ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः, ओम श्रीं श्रीं लक्ष्मी नमः, ओम ह्रीं श्रीं किंवा श्रीं ब्रिजी किंवा महालक्ष्मी अष्टकम नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्ते, हे जे महालक्ष्मी अष्टकम आहे हे संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम 5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा, 11 वेळा, 12 वेळा, जोपर्यंत त्या 3 अगरबत्त्या संपत नाही. आता तिन्ही अगरबत्त्या एका वेळेस पेटवल्यानंतर त्या एकाच वेळेस संपणार आहेत, पण लक्षात ठेवा 3ही अगरबत्त्या संपेपर्यंत तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करत त्या तिला ओवाळत राहायच्या आहेत. इतकं करून झालं की त्याच्यानंतर माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती त्या प्लेटमधून उचलायची. उचलून देवघरात तिचं जे मूळ स्थान आहे तिथे ती ठेवून द्यायची. त्यानंतर वेलदोडा आणि लवंगाची जी पावडर आहे प्लेटमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही ज्या 3 उदबत्त्या ओवाळलेल्या आहेत त्याची जी विभूती पडलेली आहे चौरंगावर पाटावर ती सगळी गोळा करायची आणि त्या प्लेटमध्ये टाकून द्यायची. ठीक आहे. त्या प्लेटमध्ये आता काय होईल, वेलदोड्याची पावडर, लवंगाची पावडर आणि त्यासोबत अगरबत्तीची विभूती. आता हा अंगारा तयार होईल. लक्षात ठेवा, हा अंगारा तयार होईल. हा अंगारा तयार झाला की त्याच्यानंतर काय करायचं, एक लाल रंगाचा कागद घ्यायचा. लाल नसेल सफेद घेतला तरीही चालेल. त्या कागदामध्ये हा अंगारा ठेवून द्यायचा आणि हा जो कागद आहे हा कागद तुम्हाला याची घडी करायची, म्हणजे जसं आपण खाऊची कशी छोटीशी पुडी करतो सेम त्या पद्धतीची एक छोटी पुडी करायची आहे आणि ही पुडी तुम्हाला रात्रभर तुमच्या उशीखाली झोपताना ठेवून द्यायची आहे. उशीत ठेवा, गादीखाली ठेवा, जिथे शक्य होईल तिथे तुम्हाला रात्री झोपताना ती उशीखाली ठेवून द्यायची आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, आता हा उपाय तुम्ही उद्योगधंदा वाढण्यासाठी, व्यवसाय बसलेला आहे, गिराईकच लागत नाही, जर हा उपाय तुम्ही उद्योगधंदा वाढण्यासाठी केला असेल, सकाळी मस्त स्नान बिन सगळं करा, हा अंगारा काढा उशीखालून, जे सांगितलेलं आहे ती पुडी काढा. आपल्या जे दुकान असेल, व्यवसाय असेल, फॅक्टरी असेल, जे काही असेल तिथे जा. तिथे गेल्यानंतर ही जी पुडी केलेली आहे ती ओपन करायची, खोलायची आहे आणि त्या अंगाराचा एक टिक्का स्वतःच्या कपाळाला लावायचा आहे. स्वतःच्या कपाळाला लावून झाला की त्याच्यानंतर अंगारा कधी पण उधळायचा असतो आणि लावायचा असतो आणि तो जवळ ठेवायचा असतो, तर तो आपल्याला साथ देतो. म्हणून एक टिक्का कपाळाला लावायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जिथून गिराईकांची लाईन लागते किंवा जिथून गिराईक दुकानात येत आहेत तिथे फक्त थोडासा तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करत एकच फुंक मारायची आणि थोडासा हा अंगारा जो आहे तो असा बाहेर फुंकायचा आहे. त्याच्यानंतर कागदात जो अंगारा शिल्लक राहील त्याची पुन्हा पुडी करायची आणि ही पुडी आपल्या गल्ल्यात ठेवून द्यायची. हा उपाय घरात केला असेल की घरात बरकत नाही आहे, लक्ष्मी येत नाही आहे, घरात लक्ष्मी नाराज आहे, घरात हा उपाय केला असेल तर काय करा, सकाळी उठलाच स्वच्छ अंघोळ बिंघोळ वस्त्र परिधान केले की तो अंगारा आपल्या उशी खालून काढायचा, म्हणजे ती पुडी काढायची. घराच्या चहू बाजूनी 4ही कोपऱ्यानं माता लक्ष्मीचं स्मरण करून थोडा थोडा अंगारा फुंकायचा, स्वतःच्या कपाळाला लावायचा, पुन्हा याची पुडी करायची, जो शिल्लक राहील त्याची, आणि तिजोरीत ठेवून द्यायची. घरात यश येईल, भरभराट होईल, बरकत येईल, घरात चहू बाजूने पैशांचा ओघ निर्माण होईल. आता हा उपाय तुम्ही स्वतःसाठी केलाय की माझ्याचकडे पैसा टिकत नाही, माझ्याच हाताला यश नाही, मलाच कामात अडथळे, माझ्याच पाठी संकट, माझ्याच पाठी अपघात, तर लक्षात ठेवा तुम्हाला हा अंगारा जो आहे तो तुमच्या कपाळाला लावायचा आहे आणि संपूर्ण तुमच्या शरीराला, या 4 बोटांना तो थोडा घ्यायचा आणि संपूर्ण शरीराला तो लावायचा, थोडासा कपाळाला लावायचा आणि त्याच्यानंतर हा जो अंगारा आहे जर स्वतःसाठी तुम्ही केला असेल तर लक्षात ठेवा थोडासा जे पिण्यायोग्य पाणी असतं ना त्या पिण्याच्या पाण्यात एक चिमूटभर घालायचं, ते पाणी प्यायचं आणि मग त्याच्यानंतर राहिलेला अंगारा आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचा, आपल्या पर्स पॉकेट जे असेल त्याच्यात ठेवायचा. याने तुम्हाला यश मिळेल. जे म्हणतात ना हात घालाल तिथून पाणी काढाल तसं होईल. प्रत्येक गोष्टीत प्रगती होईल, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला नशिबाची साथ मिळत जाईल, कष्ट मेहनत जे करत आहात त्याला यश मिळत जाईल.
हे किती दिवस जवळ ठेवायचं? हे कायम अखंड जवळ ठेवा. जेव्हा गरज वाटेल, कधी भीती वाटेल, डिप्रेशन वाटेल, जेव्हा वाटेल की आता मला काहीतरी असं ऊर्जा पाहिजे, शक्ती पाहिजे, तेव्हा फक्त ती पुडी काढायची, त्याचा एक टिक्का स्वतःच्या कपाळ लावायचा, पुन्हा घडी करायची आणि स्वतःच्या खिशात ठेवायचं. याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे, संकट, विघ्न दूर होतील. पैसा येत जाईल, धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत ते खुले होत जातील. अत्यंत साध्या सोप्या शब्दात साधा सोपा उपाय, पण अत्यंत पॉवरफुल उपाय आहे बघा. लवंगा, वेलदोडा या दोनही गोष्टी माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या धनाला खेचतात, पैशाला आकर्षित करतात. शुक्रवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीवरती या दोन गोष्टींचा वर्षाव कराल आणि जेव्हा तुम्ही अगरबत्ती ओवाळून अगरबत्तीची विभूती आणि ह्या तीन गोष्टी जवळ ठेवाल, तेव्हा हा एक अंगारा तयार होईल. आणि अंगारा जो आहे तो उतारा करण्यासाठी असेल, नजर घालवण्यासाठी असेल, बाधांपासून संरक्षण करण्यासाठी असेल, यश मिळण्यासाठी असेल, धन आकर्षित करण्यासाठी असेल, अंगारा हा अत्यंत विशेष असतो. हा अंगारा तुमच्या आयुष्यात तुम्हाला धनप्राप्ती होण्यासाठी आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी साथ देईल. तर साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा. कोणीच ही संधी सोडू नका. कुठल्याही शुक्रवारी करा. फक्त मासिक धर्म सुतक काळ या वेळात उपाय करता येणार नाही, बाकी कुणीही करू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.